छत्रपती संभाजीनगर शहरातील पदमपुरा परिसरात लक्ष्मीवाडी हनुमान मंदिरातून लाखो रुपयांची चोरी उघडकीस आली आहे। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। चोवीस जानेवारी रोजी सकाळी 2:30च्या सुमारास मंदिरात चोरी केल्याचं लक्ष्मणवाडी मंदिर व्यवस्थापनानं छावणी पोलीस ठाण्याला तक्रार दिली। प्राथमिक माहितीनुसार चोरांनी मंदिराच्या दानपेटीतील 2.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि इतर चांदीच्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत। या घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून संशयित चोरांच्या ओळखीबाबत काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर या प्रकारामुळे मंदिराच्या भाविकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरल्याचं दिसून येत आहे। इथलं हे पवित्र असं हनुमंताचं मंदिर, याला एक इतिहास आहे। 200-300 वर्षापूर्वी स्थापना झालेली ही मूर्ती, पदमपुरा ही जुनी वस्ती आणि अनेक श्रद्धांचं भाविकांचं श्रद्धास्थान हनुमानाची मूर्ती आणि भगवंत हनुमान। आज पहाटे मातेपुरूंनी काही समाजकंटकांनी देवाचे दागिने आणि डोळे या ठिकाणी चोरलेत। इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर मला वाटतं दान पेटी सुद्धा ज्याच्यामध्ये 2 ते 3 लाख रुपये रोख असेल, ती दानपेटी सुद्धा फोडून त्यांनी जबर या ठिकाणी चोरी केली। माननीय पोलीस आयुक्त महोदय, या भागातले पोलीस निरीक्षक यांनी सकाळी या ठिकाणी धाव घेतली। अनेक संतप्त भाविक नागरिक या ठिकाणी जमा झाला। सगळ्यांची मागणी होती की 2 दिवसामध्ये अशा या समाजकंटकांना, माथेपुरूंना या ठिकाणी अटक करण्यात यावी। आमच्या सर्वांच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत। ही सर्वप्रथम तर या घटनेचा आम्ही निषेध करतो। माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहोत। ही बातमी आम्ही पालकमंत्री महोदयांच्या कानावर सुद्धा टाकली। त्यांनी सुद्धा या ठिकाणी पोलीस कमिशनर साहेबांशी बोललेत। या घटनेमध्ये जो कोणी सामील असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर जोरदार कारवाई, या ठिकाणी कडक कारवाई करण्याची आश्वासन सुद्धा पोलीस आयुक्त महोदयांनी संजय शिरसाट साहेब पालकमंत्री यांना दिलेलं आहे। आता आम्ही 4 वाजता निवेदन द्यायला जाणार आहोत पोलीस आयुक्तांना। पोलीस आयुक्त महोदयांना निवेदन द्यायला जाणार आहोत। पोलीस आयुक्त महोदयांना आम्ही तीच विनंती करणार आहोत एका निवेदनाद्वारे की तात्काळ अशा प्रकारच्या समाजकंटकांना जर आपण अटक केली नाही, कारण हे संवेदनशील शहर आहे, आम्ही शांततेचं आवाहन केलेलं आहे। पालकमंत्री महोदयांच्या कन्या सुद्धा या ठिकाणी नगरसेविका हर्षदाताई आहेत, वागचौरताई आहेत, राजपूत आहेत, अभिजित जीवनवाल, माजी महापौर गजाननजी बारवाल यांच्यासह सगळेजण आम्ही आयुक्तांना निवेदन देताना एकच सांगणार आहे
की शहराची शांतता आम्हाला कुठल्या प्रकारची भंग करायची नाही, परंतु आमच्या भावना लक्षात घ्या. हा झालेला प्रकार इतका रहदारीचा रोड आहे, रस्त्यावर जे मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये ही घटना होते. खरं म्हणजे आज सुरक्षा यंत्रणेवरच या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. पोलीस आयुक्त महोदय जे आश्वासन देतील, निश्चितच आमचा या ठिकाणी सरकारवर, सरकारी यंत्रणेवर विश्वास आहे आणि निश्चितच याचा छडा लावल्याशिवाय पोलीस स्वस्थ बसणार नाही. परंतु आम्ही सुद्धा एक अल्टिमेटम पोलीस आयुक्त महोदयांना देण्याकरता या ठिकाणी चाललेलो आहोत, एक निवेदन देण्याकरता चाललेलो आहोत. आणि आता मला वाटतं जास्त पोलिसांनी सुद्धा आमचा अंत बघू नये. तात्काळ अशा प्रकारच्या समाजकंटकांना त्यांनी ताबडतोब अटक करावी आणि कारवाई करावी. समाजनगरच्या पदमपुरातील हनुमान मंदिरात एक गाची चोरी झालेली आहे. नेमकी कशा प्रकारे ही चोरी झालेली आहे, किती मुद्देमाल केलेला आहे आणि किती आरोपी या प्रकारात होते? सदर घटनेमध्ये 2 आरोपी हे आतापर्यंत त्यांचे फुटेज भेटलेले आहे. 2 आरोपी हे रेल्वे स्टेशन साईडने आलेले आहे आणि पंचवटी सिग्नलवर जाऊन त्यांनी गाडी लावून तिथून हे वापस मंदिरात आलेले आहे. मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज पण हस्तगत करण्यात आलेले आहे. फिंगरप्रिंट एक्सपर्टनुसार काही फिंगरप्रिंट भेटलेले आहेत, त्या अनुषंगाने तपास चालू आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गुन्हे शाखा, एसबी आणि पोलीस स्टेशन असे आणि इतर डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी याचा शोध घेत आहे आणि येत्या काही तासातच गुन्हा 100% निष्पन्न करण्याचे प्रयत्न करत आहोत. मुद्देमाल या ठिकाणी चोरी झाले. आतापर्यंत त्यांनी सांगितल्यानुसार, ट्रस्टने सांगितल्यानुसार 2.5 लाख रुपये रोख चोरी गेल्याची घटना आम्ही घेतलेली आहे.